हॅलो एव्हरीवन, आय एम राजकुमार मुळे फ्रॉम इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट. खूप जणांचे कॉल मेसेजेस येत आहेत. सर 2019 पॅटर्नबद्दल सांगा. पुन्हा बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 2019 पॅटर्न पासिंगसाठी काय करायचं आहे. आय थिंक शेवटची 2-3 अटेम्प्ट असतील 2019 पॅटर्नसाठी मुलांसाठी. तर काय करायचं, कसं करायचं, काय स्ट्रॅटेजी करायची, कुठल्या युनिटचं काय करायचं सगळं सांगतो. मी सांगतो मोजून 1 तास फक्त व्हिडिओ बघा. म्हणजे मी युनिट नंबर आज 6चा व्हिडिओ बनवतो, उद्या 5चा बनवतो, 3चा बनवतो, 4चा बनवतो. अगदी 10-15 मिनिटात सगळं सॉल्व्ह करतो. याच्या अगोदर मी 3 मार्कांचे व्हिडिओ, म्हणजे 3 मार्कांना कुठले कुठले क्वेश्चन येतात, सगळे क्वेश्चन फक्त 20 मिनिटात संपवलेत. त्या 20 मिनिटाचा जर तुम्ही नीट स्टडी केला तर 12 पैकी 12 मार्क पडतील. लास्ट टाइम खूप मुलांचा अनुभव आहे हा. तर आता सगळ्यात आवडतं माझं युनिट, जे तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटतो मला कळत नाही, दॅट इज युनिट नंबर 6. युनिट नंबर 6 बॅटरी. मग काही मुलांचे मला फोन आले, सर बॅटरीमध्ये काही नेमकं करायचं, काही पुस्तकामध्ये खूप दिले, जेवढं सांगतो तेवढंच करा. आज सगळ्यात फर्स्ट कमेंटमध्ये बघाल तुम्ही तर एक मी तुम्हाला PDF सेंड करतो. PDF मुळे सर असं त्या PDFचं नाव असेल, मुळे सर 3 to 6. दॅट इज युनिट नंबर 3 ते 6 नोट्स असतील. मी काय केलेलं आहे, आमच्या इथल्या झेरॉक्सवाल्याकडून ते घेतलेले. डायरेक्ट जायचं, झेरॉक्स मारायची आणि अभ्यासाला चालू करायचं. ओके, चला. तर घेतला फर्स्ट थिंग, हे गोष्ट सोडून द्या. आता आपण येऊया युनिट नंबर 6. हा व्हिडिओ फक्त आणि फक्त 2019 पॅटर्नच्या मुलांसाठी आहे. ओके, 2019 पॅटर्न. चल, युनिट नंबर 6 माझ्या सगळ्यात आवडीचा टॉपिक बॅटरीज. 2 टाईपच्या बॅटरी, 2 टाईपच्या. याच्या नोट्स काढताना काय करायचं, खूप सिंपल गोष्ट आहे. वहीचं पेज घ्या, डिफरन्स करा. फर्स्ट इज लिथियम आयन, नंतर लीड ऍसिड. ह्याच्यावरचे प्रश्न काय असतील, राईट अँड एक्सप्लेन लिथियम आयन बॅटरी विथ नीट डायग्राम, केमिकल रिॲक्शन अँड ऑल. राईट अँड एक्सप्लेन लीड ऍसिड बॅटरी सेम. तिसरा प्रश्न असेल, डिफरन्स बिटवीन लिथियम आयन बॅटरी अँड लीड ऍसिड बॅटरी. म्हणजे वहीचं हे 2 पेज नीट केले तर तुम्हाला 6+3 9 मार्क्स मिळतील. याच्यावरती 3 मार्काचं काय असतं, ऍप्लिकेशन. म्हणजे काय करायचं, लक्ष द्या. फर्स्ट याची डायग्राम काढा, ओके. देन ॲनोडला काय आहे, कॅथोडला काय आहे, इलेक्ट्रोलाइट सोल्युशन काय आहे, या दोघांचं लिहायचं. देन केमिकल रिॲक्शन. सर कुठली रिॲक्शन लिहायची, चार्जिंगची लिहायची, डिस्चार्जिंगची लिहायची, का काय करायचं. सिंपल, बिलकुल काही करू नका. म्हणजे काय बघायला म्हणायचं, कुठल्याही ह्याच्यात काय करू, काय नाही. एकच रिॲक्शन आहे, दॅट इज युअर रिव्हर्सिबल रिॲक्शन. ती रिव्हर्सिबल रिॲक्शन पाठ करायची, तीच लिहायची, एकच रिॲक्शन लिहायची अख्ख्या याच्यामध्ये. ओके, ती रिॲक्शन येत असेल. त्यानंतर ऍप्लिकेशन, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ऍप्लिकेशन सिंपल भाषेत सांगतो, सिंपल भाषेत. लीड ऍसिड बॅटरी म्हणजे कुठली बॅटरी, ज्या बॅटरीमध्ये पाणी असतं, दॅट इज युअर लीड ऍसिड बॅटरी. ज्या बॅटरीमध्ये पाणी नसतं, लिथियम आयन बॅटरी. म्हणजे गाडी सर्व्हिसिंग करताना, तो गाडी सर्व्हिसिंग करत असताना काय करतो, तर त्या बॅटरीमधलं पाणी चेंज करतो. म्हणजेच लीड ऍसिड बॅटरी. लिथियम आयन बॅटरी, मोबाईलच्या बॅटरीमध्ये पाणी असतं का, नसतं, दॅट इज युअर लिथियम आयन बॅटरी. सिंपल गोष्ट लक्षात ठेवा. ओके, दिस इज युअर बॅटरी पॉईंट. हा B पॉईंट आहे बॅटरी. संपलं. हे 2 नीट लिहा, अतिशय व्यवस्थित नोट्स काढा. याच्या डायग्रॅम ह्या 3D मध्ये, ज्या डायग्रॅम 3D मध्ये असावेत. डायग्रॅम चांगली काढा, ग्राफिक्स निघालेलं सगळ्यांचा. डायग्रॅम चांगली काढा. डायग्रॅम चांगली असेल उत्तम. आणि क्वेश्चन पेपर हातामध्ये आल्यावरती सगळ्यात पहिला प्रश्न कुठला सोडवायचा, युनिट नंबर 6चा. क्वेश्चन नंबर 7, 8 बरोबर. तर युनिट नंबर 6चा सगळ्यात पहिला प्रश्न सोडवायचा, कारण हाच प्रश्न असा आहे जो तुम्हाला आउट ऑफ मार्क देणार. चला, बॅटरीचा प्रश्न संपला.
बॅटरीचा प्रश्न संपला. देन काय याच्यामध्ये युनिट नंबर 6 मध्ये 2 डेरिवेशन आहेत. 2. फर्स्ट डेरिवेशन इज अ इन्सुलेशन केबलचं आणि दुसरं जे आहे दॅट इज युअर RTC. हे बॅटरीचे पॉइंट आणि हे डेरिवेशन केले. मज्जाच मज्जा. लास्ट टाइमचा पेपर बघा, मी सांगितलं होतं तुम्हाला हे पॉइंट करा. एक डेरिवेशन आलतं, एक बॅटरीचा पॉइंट आलता. 15 पैकी 15 मार्क पडले मुलांना. पेपर चेकिंगला मी गेलो होतो. सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात लवकर सगळ्यात BEE निघण्याचा विषय म्हणजे हा. म्हणजे माझ्या कॅल्क्युलेशननुसार युनिट नंबर 5 ला तुम्हाला कमीत कमी 14 मार्क पडले पाहिजेत. आपल्याला पाडायचे 28, 14 इथंच पडले पाहिजेत. आलं लक्षात. बॅटरीचे पॉइंट, 2 डेरिवेशन. राहिला पॉइंट तुमच्या सगळ्यात डिफिकल्ट टास्क. सर न्यूमेरिकलचं काय करायचं? न्यूमेरिकलचं काय करायचं? काही करू नका, मी इथं आहे. न्यूमेरिकल किती टाईपचे आहेत? 1, 2 ते 3 टाईपचे न्यूमेरिकल आहेत. जे सांगतो ते फॉलो करायचं. न्यूमेरिकलचे टाईप बघा, 2 ते 3 टाईपचे न्यूमेरिकल सांगतो. 3 स्टेपमध्ये न्यूमेरिकल येते. 3 स्टेप. फर्स्ट स्टेप न्यूमेरिकलचे टाईप बघा. फर्स्ट टाईप असा आहे, इलेक्ट्रिकल इनपुट दिलं आणि एका हीटरने पाणी तापवायचं. म्हणजे बघा आता हे हीटर आहे. हा हीटर आहे आणि हा पाणी तापवायचं. बरोबर. दुसरा पॉइंट आहे, काहीतरी क्रेन आहे. एक क्रेन. त्या क्रेननी हे वजन उचलायचे. डायग्राम एवढे चांगल्या नाहीत, ग्राफिक्स कसा बसा निघला होता माझा. ओके, बट कन्सेप्ट समजून घ्या. 2 टाईपचे 3 टाईपचे प्रॉब्लेम आहे, त्यापैकी 2 टाईप सांगतो. फर्स्ट, मला इलेक्ट्रिकल इनपुट दिले, हीटरने मला पाणी तापवायचंय. दुसरा प्रॉब्लेम असा आहे की क्रेन आहे, मला एक वजन उचलायचंय. बरोबर. लक्षात आले 2 टाईप. आता याच्यामध्ये काढायचंय काय, दिलेलं काय. वी आर इलेक्ट्रिकल इंजिनियर्स. ओके, ह्याचं इनपुट काय असेल रे? याचं इनपुट असतं इलेक्ट्रिकल. कशाचं? हीटरचं इनपुट काय? इलेक्ट्रिकल. व्हॉट इज इलेक्ट्रिकल एनर्जी? हे बघा, एनर्जी इज इक्वल टू V × I × T. समजून घ्या. व्होल्टेज I इज अ करंट, T इज अ टेम्परेचर. बघा आता हे 2 मिनिटं रफ करतो मी. हा न्यूमेरिकल समजून सांगतो तुम्हाला. सगळे न्यूमेरिकल सुटला. V × I × T. दिस इज व्हॉट? दिस इज इलेक्ट्रिकल इनपुट. दिस इज इनपुट. इथं O म्हणलं तर इनपुट एनर्जी नव्हे, इथं पुस्तकामध्ये काही वेळा EI असेल. ओके, इलेक्ट्रिकल इनपुट एनर्जी काय? V × I × 2. तुम्हाला न्यूमेरिकल मध्ये काय दिलेलं असतं माहिती आहे का? एकतर तुम्हाला व्होल्टेज दिलेलं असतं, टाइम दिलेला असतो, करंट काढा. व्होल्टेज दिलेलं असेल, टाइम दिलेला असेल, करंट काढा. चला, कसं काढणार आता? गणित असं असतं की एक 10 किलो ना ते लिटर मध्ये असेल. 10 लिटर पाणी आहे, ते मला 32 पासून 40 डिग्री पर्यंत तापवायचंय. तर त्यासाठी इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये व्होल्टेज एवढं आहे, करंट एवढं आहे, तर टाइम किती, असं काहीतरी न्यूमेरिकल असेल. बघा समजून घ्या. काय करायचंय मला? पाणी तापवायचंय. म्हणजे तापणं ही काय झाली? थर्मल एनर्जी झाली. आउटपुट थर्मल एनर्जी म्हणजे E आउट बरोबर काय असेल? MST. व्हॉट इज MST? ऍक्च्युली हे डेल्टा T असतं. डेल्टा सांगतो, सगळं सांगतो. M स्टँड्स फॉर, एकच मिनिट, M स्टँड्स फॉर मास. M स्टँड्स फॉर मास म्हणजे काय? किती लिटर पाणी आहे? 10 लिटर पाणी आहे. मला लिटर मध्ये चालतं का? मला केजी मध्ये लागतं. 1 लिटर याचं कन्व्हर्जन बघा. 1 लिटर बरोबर 1 kg. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, 1 लिटर बरोबर 1 kg मास. 10 लिटर पाणी म्हणजे किती? 10 kg. दुसरं, व्हॉट इज S? हे S म्हणजे काय? S इज लॅटेंट हीट. हे लॅटेंट हीट गिवन मध्ये असते.
व्हॉट इज डेल्टा टी? डेल्टा टी म्हणजे काय? दिस इज T2 मायनस T1. म्हणजे काय? हे पाणी मला 60 डिग्री पर्यंत तापवायचं होतं. कुठून? 32 पासून. दॅट इज युअर डेल्टा टी. संपलं. एम मास, एस लॅटेंट हीट, टी इज काय? टेम्परेचर. कुठून कुठपर्यंत पाणी तापवायचं होतं म्हणजे 60 डिग्री पर्यंत तापवायचं 32 पासून. हे तुम्हाला मिळालं आउटपुट एनर्जी, थर्मलची आउटपुट एनर्जी. बरोबर. आता मला एक सांगा, मला आउटपुट एनर्जी माहिती आहे आणि मला इनपुट एनर्जी काढायची. मध्ये असं काय सूत्र आहे जे मला आउटपुट पासून इनपुट पर्यंत घेऊन जातं? दॅट इज युअर इफिशियन्सी. इफिशियन्सी इज आउटपुट एनर्जी अपॉन इनपुट एनर्जी. ओके. ही इफिशियन्सी तुम्हाला दिलेली असणार. गिवन मध्ये इफिशियन्सी असेल, मग काय करणार तुम्ही? ई आउट डिवायडेड बाय इन. म्हणजे काय मिळालं तुम्हाला? हे असं सूत्र येईल. काय येईल? ई इनपुट इज इक्वल टू ई आउट डिवायडेड बाय इफिशियन्सी. मग तुम्हाला हे जे उत्तर मिळेल, हे माहिती आहे, हे माहिती आहे, हे मिळालं. हे मिळालं म्हणजे हे म्हणजेच काय? इनपुट म्हणजेच काय? व्ही इंटू आय इंटू टी. ह्यातलं व्ही दिलेलं आहे न्यूमेरिकल मध्ये. दिलेलं आहे का? येस, व्ही दिलेलं आहे. समजा टी दिलेलं आहे, आय काढायचंय, काढू शकता. हे म्हणजे तुमचं युनिट नंबर 6चा ऑल सोल्युशन आहे. बघा एकदा समजून घ्या. हिटरचं आहे. मग सर तुम्ही हिटरचं सांगितलं, तुम्ही मग क्रेनचं सांगा. ओके, सांगतो क्रेनचं. हे एकदा बघा, समजलं का? बघा एकदा. हे सेकंड न्यूमेरिकल बघू. क्रेन काय? क्रेनचं एक हाईट पासून मला समजा हे आहे 100 किलो हाईट, वजन आहे, 15 मीटर हाईट उचलायचंय. तर यासाठी इलेक्ट्रिकल एनर्जी किती लागेल? ओके. याच्यामध्ये बघा सिंपल आहे. हिथं असते मोटर. इलेक्ट्रिकल इनपुट तर सेम असेल, व्ही इंटू आय इंटू टी. इलेक्ट्रिकल आउटपुट बदलेल. दिस इज मेकॅनिकल आउटपुट. उचललं आणि खाली गेलं, मेकॅनिकल आउटपुट आहे. काय असेल हे? फक्त फॉर्म्युला चेंज. हे बघा, फक्त फॉर्म्युला चेंज. काय फॉर्म्युला आहे? MGH. M stands for mass, G stands for gravitation 9.8, H stands for height. किती मास, किती हाईटला उचलायचं आहे, किती ग्रॅव्हिटेशनने, दॅट इज युअर आउटपुट एनर्जी. आउटपुट निघाली. अगेन सेम ॲज इट इज. फक्त त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे, इफिशियन्सी दिलेली असेल समजा मोटरची, म्हणजे जर एक इफिशियन्सी असेल, किती एक गिवन जर 1 असेल इफिशियन्सी, तर ती आहे अशी वापरावी. पण जर इफिशियन्सी 2 असतील, हे रफ करतो म्हणजे तुमचं कन्फ्युजन सॉल्व्ह होईल. जर इफिशियन्सी 2 दिलेले असतील तर त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. काय करायचं? त्यांचं इथे लिहिलं मल्टिप्लिकेशन करायचं. संपलं. दिस इज ऑल अबाउट युनिट नंबर 6, न्यूमेरिकल ॲज वेल ॲज थेअरी ॲज वेल ॲज डेरिवेशन. एवढं करून जर पेपरला गेला 17/17 किंवा 18/18 का मार्क पडत नाही बघू आपण. विषय संपला. युनिट नंबर 6 युनिट नंबर 6 तुम्हाला बॅटरी आणि आय थिंक एनर्जीचं कन्व्हर्जन वगैरे आहे त्याच्यामध्ये. ओके. सो दिस इज ऑल अबाउट युनिट नंबर 6. एकदा बघून घ्या. माझ्या कॅल्क्युलेशननी यावेळी तुम्हाला या युनिटवरती न्यूमेरिकल क्वचित विचारतील, ऑरला थेरी असेल. म्हणून डेरिवेशन 2 परफेक्ट करायचे. बॅटरीचे 2 बॅटरी इतक्या परफेक्ट करायच्या. कुठलीही बॅटरी होती ती लिहायची. 2 थेरीचे बॅटरीचे पॉईंट, 2 डेरिवेशनचे पॉईंट आणि हा न्यूमेरिकल. याच्या व्यतिरिक्त युनिट नंबर 6 मध्ये एकही पॉईंट करू नका. आणि का आता युनिट नंबर 6 आजच लगेच नोट्स काढायच्या. काय अडचण आली व्हॉट्सअपला मेसेज करा. मला व्हॉट्सअपला मेसेज करा. इथं तुम्ही काय करा, तुम्हाला अडचण असेल तर कमेंट करा. काही न्यूमेरिकल सुटले नाहीत युनिट नंबर 6चे सांगा, आपण लगेच सॉल्व्ह करू. दिस इज ऑल अबाउट युनिट नंबर 6. उद्या युनिट नंबर 5चे व्हिडिओ बनवतो
आणि फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं, आपल्याला 50 मार्कच पाडायचे, 70पैकी 70 मार्क पाडायचे नाहीत. सो जेवढं सांगतो तेवढं प्रामाणिक करायच्या. नोट्स शेअर करतो, नोट्सची लगेच झेरॉक्स काढायची, अभ्यासाला चालू करायचा. BEE खूप 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 मुलांचे मेसेज येत आहेत, सर फक्त एकच विषय राहिला BEE साठी मी आहे, टेन्शन घेऊ नका. काही मुलांचे कमेंट येत आहेत की सर तुमच्यामुळे आमचं BEE निघाला, आमच्या मित्रांचं बॅक राहिला आहे, हे राहिले ते राहिले. सगळ्यांचं यावेळी BEE मी काढणार, बिलकुल टेन्शन घेऊ नका. अभ्यासावरती लक्ष द्या, फोकस करा, जेवढं सांगतो तेवढं प्रामाणिक करा. ट्रिक सांगितलेल्या मराठीत लिहून घ्या. सो ऑल द व्हेरी बेस्ट अँड थँक्यू सो मच.